नमस्कार. शरदचा लेख कोणीतरी वाचला होता, ट्रॅफिक, आणि 20 मिनिटाचा रस्ता 2 तास झाला. 6:30 पासून तिथे बसलो, इथे यायला 2 तास गेले. म्हणजे अशी गंमत असते मित्रांनो, शब्दांचा खेळ असतो सगळा. आणि मध्ये कोणतरी बाकीचे कलाकार आलेत, ते बिचारे वाचून दाखवत होते, तर कोणतरी म्हणाले भाऊंचं ऐकायला आलो आहे. तेव्हा माझ्या लक्षात पहिल्यांदा आलं की मी आज शरदबद्दल बोलणार आहे, पण तो पवार नाही आहे. कारण नित्यनेमाने त्या शरदबद्दल बोलणारा हा ह्या शरदबद्दल काय बोलतो याविषयी कदाचित उतावळेपणा झाला असेल. आणि म्हणून आणखीन एक गंमत सांगण्यासारखी मित्रांनो, हे शरद पंक्षेंचं 3रं पुस्तक आहे आणि आमची आज पहिल्यांदा भेट होते. पण जिथून शरद पंक्षेंचा प्रवास लोकांच्या आयुष्यात सुरू झाला, मी नथुराम गोडसे बोलतोय. ते लिहिणारा प्रदीप दळवी, त्याच्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा मुलुंडमध्ये आलो. प्रदीप मुलुंडमधलाच होता, रुईया कॉलेजचा विद्यार्थी. आणि तेव्हा विद्यार्थी चळवळीत होतो आणि प्रदीपला रुईया नाकारली होती, इंटरला किंवा असं काहीतरी होतं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी मी उपोषण केलं. त्याला 51 वर्ष झाली, 72 सालची गोष्ट आहे. तर तो प्रदीप माझा मित्र होता आणि हे सगळं नाटक लिहितोय तो मध्ये मध्ये फोन करून मला सांगायचा. तेव्हा नाटक लिहिलेलं नव्हतं आणि त्यामुळे पोंक्षे ऐकूनसुद्धा माहिती नव्हतं. दुसरा, त्या नाटकाचा दिग्दर्शक विनय आपटे हा सुद्धा कॉलेजच्या एकांकिका स्पर्धामधला दिग्दर्शक आणि नट म्हणून पुढे येत होता. तोही मित्र होता. तेव्हा पहिला प्रदीप दळवी, दुसरा विनय आपटे, दोघे आज हयात नाहीत, आणि 3रा हा आज भेटला. पुस्तक 3रं आहे, हा 3रा आहे. ट्रॅफिकबद्दल बोलताना मी ऐकत होतो तेव्हा मला वाटतं शरद पंक्षेंनी प्रवासाला हिंदीत काय म्हणतात ते ऐकलेलं नसावं, म्हणून हा लेख लिहिला. हिंदीत त्याला यातायात म्हणतात. ते जर ऐकलं असतं तर मग हा लेख लिहिला नसता कदाचित. पण जाऊ नये मित्रांनो, गंमत सोडून द्या. मी मुद्दाम, मला आत्ता डोळ्याचा त्रास आहे. मी त्यांना आधीच सांगितलं मी कदाचित सगळं पुस्तक वाचू शकणार नाही. कदाचित त्यामुळे असेल की मला आधी ऐकवायचे 5 लेख, म्हणून त्यांच्याकडून ते म्हणून घेतले असते. कारण या समारंभाला येण्यापूर्वी मी माझ्या सहकार्याकडून यातले 2 लेख वाचून घेतले. एक शिक्षक विषय होता. मित्रांनो, एक गोष्ट अशी असते की मी पंतप्रधान झालो तर, असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा मी खरं तर घाबरलो होतो. तिथे बसलो होतो कारण मला वाटलं की नवा केजरीवाल जन्माला येतोय की काय. कारण त्या सगळ्या लेखाचं स्वरूप जे आहे ते मला 10-12 वर्ष मागे घेऊन गेलं 2011 मध्ये, की किती सुंदर कल्पना मांडली होती, किती सुंदर कल्पना लोकपाल आंदोलनातून मांडली गेली होती. आणि आज आपण काय ऐकतोय बघा. म्हणून असं काही जेव्हा उदात्त सांगितलं जातं ना, तेव्हा आपण भारावून जातो. आणि एकदा भारावून गेलो की आपण तपासून बघत नाही. वयात आलेली मुलगी प्रेमात पडते ना, तशी आपली अवस्था होते, भारावून जातो तेव्हा. आणि आपण जे होतंय ते खरं किती खोटं किती हे बघायला तयार नसतो. आणि म्हणून या सगळ्या उदात्त गोष्टी ज्या असतात हे आपल्या डोक्यात घातल्या जातात.
आणि मग पंतप्रधान झालो तर हा जो मी ऐकला विषय, वाचलेला नाही कारण मला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, पण मी जो ऐकत होतो तेव्हा मी या पुस्तकाचं नाव जे आहे, माझा आतला आवाज, बेधडक माझा आतला आवाज, हा माणूस पंतप्रधान झाला तर पहिली गोष्ट आतला आवाज बेधडक बंद करावा लागेल, बंद करावा लागेल. कारण राजकारणात सगळं खरं बोलून चालत नाही, नाही बोलून चालत. कारण करणं जे करताना अडचणी असतात, आपल्याला खूप सोपं वाटतं, खूप सोपं वाटतं. तुम्हाला माहिती असेल की आत्ता 2014मध्ये, खरं तर मी 2013मध्ये एक लेखमाला लिहिली होती पुण्यनगरीमध्ये, आणि मग राजकीय दबावामुळे त्या वर्तमानपत्रावर दबाव आणला गेला आणि ती लेखमाला बंद करायला लावली. मी ती मोदींवर लिहित होतो. आणि 2012च्या निवडणुकीत मोदींनी जेव्हा तिसऱ्यांदा गुजरातची निवडणूक जिंकली तेव्हा मी ती लेखमाला लिहित होतो. आणि त्याचं कारण असं होतं की त्या दरम्यान मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांनी एका व्हायब्रंट गुजरातच्या कार्यक्रमात असं म्हटलं की या माणसाला देशाचा पंतप्रधान करावं. तेव्हा माझं लक्ष मोदींकडे गेलं आणि मी जितका बारकाईने ते बघत अभ्यासत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा माणूस पंतप्रधान होऊ शकतो असं यांना वाटतं तर का वाटतं, आणि ते बघत गेलो. आणि दुसरी गोष्ट, सेफॉलॉजी माझा आवडता विषय आहे, त्यामुळे मी निवडणुकांचा निकालांचा अभ्यास करत असतो. आणि तो जो अभ्यास करत होतो तो करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आलं की भाजपने मोदींना जर नेता केलं तर हा माणूस भाजपला बहुमतात आणू शकतो आणि पंतप्रधान करू शकतो. आणि मग त्याचं मी ते राजकीय लॉजिकली सगळं मांडलं होतं. ती 27 लेख मी 13 जानेवारी ते एप्रिल या कालखंडात लिहिले होते. पुढे योगायोगाने जुलैमध्ये मोदींना नेता करण्यात आलं. आणि आमचे सच्चिदानंद शेवडे मित्र आहे माझा, तर त्याने म्हटलं की या लेखमालेचं पुस्तक करू. आणि मग मोदीच काय हे पुस्तक झालं. तेव्हा मी त्याला म्हटलं की या पुस्तकासाठी मी एक स्वतंत्र लेख लिहून देतो नवा, बाकी सगळं आहे ते. आणि तो पहिला लेख होता असाबियाचा आधुनिक अवतार. आणि त्या लेखामध्ये शेवटच्या 2 परिच्छेदामध्ये मी लिहिलं जे होतं की हा माणूस गांधी नेहरू पुसून टाकेल. हे ऑगस्ट 2013मध्ये मी लिहिलं होतं. आपल्या बऱ्याचशा पुरोगामी संपादकाने कळायला 6 वर्ष गेली. 2019च्या निवडणुकीत आपल्याकडचे बरेचसे पुरोगामी संपादक हे गांधी नेहरू पुसून टाकतायत अशी तक्रार करायला लागली. मुद्दा असा असतो मित्रांनो, ही सगळी अवस्था जी आजची आपण बघतो. गणपतीचा एक उत्सवाचा लेख वाचला, तोही मी ऐकत होतो. एक मनस्तापातून लिहिला गेलेला तो विषय. पण एक लक्षात घ्या, एक गणेश उत्सव जो सुरू झाला त्याचा हेतू फार थोड्या लोकांना माहिती आहे. चिपळूणकरांचा एक निबंध मी वाचला होता, विष्णूशास्त्री चिपळूणकर. त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की हा विषय मुळात सार्वजनिक गणेशोत्सवाचा आहे. हा ज्ञानप्रबोधनासाठी नव्हता. जो त्यांनी म्हटलं ना की घरातला गणपती देवघरातला हा चौकात आणला, तर त्याचं कारण विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी असं लिहिलं आहे की रस्त्यावर नाचत उत्सवात समारंभात जाणं हे आपल्याकडे नव्हतं. आणि त्यामुळे बरेचसे लोक मोहरमच्या मिरवणुकीत जायचे आपले आणि तिथे मारामाऱ्या व्हायच्या. तर हिंदूंना नाचायला बागडायला संधी निर्माण करणं यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. तेव्हा मी रस्त्यावर जे उत्सव चालतात त्याचा मी समर्थक आहे की काही काळ बेभान व्हायचं असतं. रोज इतके गांजलेलो असतो आपण, खूप गांजलेले असतो, इतक्या समस्या आहेत आयुष्यात की त्या थोडा वेळ विसरायच्या. भसाड्या आवाजात लाऊडस्पीकर लागतात. मलाही आवडत नाही मित्रांनो, मलाही नाही आवडत.
पण एक गोष्ट गमतीशीर असते की त्या वस्तीमध्ये तुम्ही बघाल तर जेवढी गरीब वस्ती तिथे अधिकाधिक खर्च करून गणेशोत्सव होतो, नवरात्रोत्सव होतो. त्याचं कारण ते जे गांजलेपण आहे ना ते 8-10 दिवस विसरायचं असतं. तो एवढा कर्कश आवाज असतो, त्याच्यामध्ये काही काळ हे विसरून जावं यासाठी तसे उत्सव होतात. आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रॉब्लेम हा असतो की आपण समजून घ्यायला तयार नव्हतो. मी 2019च्या वेळेला पण मी दुसऱ्यांदा पुस्तक लिहिलं की मोदी 300+ आणि सगळ्या पत्रकारांनी मला वेड्यात काढलं होतं. ज्यावेळेला ते बरोबर ठरलं त्या मुंबईतल्या एका इंग्लिश वर्तमानपत्राच्या संपादक मंडळासमोर मला बोलवलं होतं की तू कसं काढलं आम्हाला समजा. जेव्हा मी त्यांना सुरुवातीलाच सांगितलं की मी समजावीन तुम्हाला, पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तुम्हाला काही समजणार नाही. तर त्या संपादिका गडबडल्या म्हणे असं कसं म्हणतो तुम्ही. म्हणलं हो त्याचं एक कारण असं आहे की समजावणं हे माझं काम आहे, पण समजून घेणं तुमचं काम आहे. आणि तुम्हाला समजून घ्यायचं नाही हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. आता हे तुम्हाला गंमत वाटेल का, विरोधाभास वाटेल. मित्रांनो, नाही विरोधाभास. हे शेखर गुप्तासारख्या मोठ्या संपादकाने त्या निकालानंतर एका सेमिनारमध्ये कबूल केलं. आम्हाला दिसत होतं, आम्हाला बघायचं नव्हतं. समस्या मित्रांनो तिथून सुरू होते, समस्या तिथून सुरू होते. आणि म्हणून मगाशी किरीट बोलला की सकाळी उठून रोज प्रतिक्रिया उखाळ्या पाखाळ्या चालतात. आपण बघतो टेलिव्हिजनवर बघण्यासारखं काय, बघण्यासारखं काय सांगा मला, ऐकण्यासारखं काय. शिवडाळ भाषा आली आहे. आणि मग परत गणपती उत्सवाकडे येईन. त्यांनी म्हटलं जे की तो गणपती पळून जातो आणि परत शंकराच्या मांडीवर बसतो. तो गणपती या कर्कश आवाजाला नाही कंटाळला. गणेश ही बुद्धीची देवता आहे. आपण आजवर जी बुद्धी देत आलो ती बुद्धी प्रबोधनासाठी वापरली गेली पाहिजे. त्याच्याऐवजी ती बुद्धी भेद करण्यासाठी वापरली असेल तर मग अशांना बुद्धी देऊ नये म्हणून तो पळून जातो. तुम्ही आजचे सगळे स्वतःला बुद्धिवादी म्हणणारे लोक बघा, बारकाईने ऐका त्यांना, तुम्हाला कळेल ते बुद्धिवाद नाही करत, ते बुद्धिभेद करतात. मी एक साधा अनुभव तुमचा सांगतो, तो माझा तुम्हाला सांगतो. सोलापूरला मी एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. माझं व्याख्यान होतं आणि दुसऱ्या दिवशी तो मराठा मोर्चा वगैरे होता आणि त्यामुळे बसेस वगैरे सगळ्यांची गडबड झाली होती. मला एक दिवस अधिक मुक्काम करावा लागला. तर तिथल्या पत्रकार संघाच्या मुलांनी मला बोलवलं, म्हणाल तुम्ही आम्हाला वार्तालाप करायला याल का. म्हटलं रिकामा बसलो, येतो तिथे. मग ही सगळी काय ते कम्युनिकेशन केलेली अतिशय बुद्धिमान मुलं, त्यांनी मला असं विचारलं की तुम्ही इतके ज्येष्ठ पत्रकार आहात आणि तुम्ही प्रतिगामी का लिहिता. मी त्यांना म्हटलं व मला हे पुरोगामी प्रतिगामी काय कळत नाही, कारण मी पत्रकार झालो तेव्हा पत्रकारिता ही पुरोगामी आणि प्रतिगामी अशी नव्हती, फक्त पत्रकारिता होती. आता ती शिया सुन्नींसारखी पुरोगामी प्रतिगामी वगैरे झालेली आहे. तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि मी तुमच्याकडून शिकायला तयार आहे. म्हटलं 1972 साली डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र कॉलेज जे आहे नागपाड्याला, तिथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाची पर्सनल लॉ बोर्ड काहीतरी आहे, त्याची परिषद होती. आणि हमीद दलवाईने ट्रिपल तलाकच्या विरुद्ध मोर्चा काढला होता. मी पण त्यातमध्ये होतो. त्यात हुसेन दलवाई होता, त्यामध्ये भालचंद्र मुणगेकर होता. म्हटलं आम्ही सगळे ट्रिपल तलाक रद्द करण्याच्या मागणीसाठी गेलो होतो. म्हटलं आज मोदींनी 30 ट्रिपल तलाकच्या विरोधातला कायदा त्याला हे दोघे विरोध करतायत, म्हणजे ते ट्रिपल तलाकचं समर्थन करतात. मी आजही ट्रिपल तलाकला विरोध करतो. मग मी तेव्हा पुरोगामी होतो की आज पुरोगामी आहे. हे दोघे तेव्हा पुरोगामी होते की आज पुरोगामी आहेत, तुम्ही सांगा. मग ती बिचारी लहान, माझ्या तुलनेने लहान मुलं होती,
ते म्हणले आम्हाला यातलं काही माहितीच नाही. म्हटलं एक्झॅक्टली, म्हणून तर तुम्ही बुद्धिवान आहात. बुद्धी नसणं हे बुद्धिमंत असण्याचं व्यवच्छेदक लक्षण झालंय मित्रांनो. आयुष्यभर शिवसेना संपवण्यासाठी आपली सगळी उमेदीची पत्रकारिता संपवणारे लोक आज ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचं गुणगान करतात ते बघितल्यानंतर आपल्याला कळतं की या लोकांची ती नावड निवड आहे, आवड निवड नाही आहे. आपल्याला काय नावडतं त्याच्यावर यांची आवड ठरते. सावरकरांचा द्वेष करतो का? हां, मग तुम्ही सावरकरांचा अपमान सहन करताना हे झाले पुरोगामी, आम्ही लगेच यांचं समर्थन करायला. म्हणजे यांचा सावरकर द्वेष आहे, त्याच्या आधारावर उद्धव ठाकरेंचं समर्थन होतं आणि बाळासाहेब ठाकरेंचा विरोध होतो. याला आजचा बुद्धिवाद म्हणतात. विचार स्वातंत्र्य पाहिजे आपल्याला, आम्हाला विचार स्वातंत्र्य पाहिजे. विचार म्हणजे काय असतो? विचार करणं म्हणजे काय असतं मित्रांनो? आत्मपरीक्षण म्हणजे विचार असतो. आत्मपरीक्षण म्हणजे विचार असतो. पण आम्ही काल काय चुकलो त्याचा विचार सुद्धा करणार नाही आणि ती चूक परत करणार, याला बुद्धिवाद म्हणतात, याला विचार करणं म्हणतात. याच्यासाठी विचार स्वातंत्र्य पाहिजे. कशासाठी? तर विचार न करण्यासाठी विचार स्वातंत्र्य पाहिजे. कसा विरोधाभास आहे बघा मित्रांनो. आणि या एकेका गोष्टीत मी तुम्हाला दाखवेन. योगायोग असा आहे की आज सुद्धा मला बोलवलं एवढे सगळे नाटकाच्या मंचावर किंवा पडद्यावर दिसणारी माणसं आहेत. तिथे एक माझ्यासारखं म्हणून काजळ लावावं लहान पोराला, दृष्ट लागू नये तसा माणूस म्हणून मला बोलवलंय. आणि या सगळ्या सेलिब्रिटीच्या याच्यात मी थोडं माफी मागेन आणि माफी अभिमानाने मागेन, कारण माझं नाव गांधी नाही आहे. माझं नाव तोरसेकर आहे. गांधी माफी मागत नसतात, तोरसेकर माफी मागतात. त्यामुळे मी ह्या सगळ्यांच्या ह्याच्यात न चमकणारा असून सुद्धा वर बसलोय, त्याबद्दल मी माफी मागेन. तोरसेकर माफी मागतात. तर सांगायचा हेतू मित्रांनो असा की ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो, पण विचार करायचं स्वातंत्र्य पाहिजे. कशासाठी? तर विचार नाही करणार म्हणून. आईन्स्टाईन म्हणतो की तीच गोष्ट परत करायची, तीच गोष्ट परत करायची आणि काहीतरी वेगळा रिझल्ट होईल याची अपेक्षा बाळगायची. याला बुद्धिवाद म्हणतात. आपण ज्यांच्याकडे बुद्धिवादी म्हणून बघतो त्यांनी, मी पंतप्रधान झालो तर काय करीन, जी लिस्ट वाचली आहे. हा कायदा करणार, तो कायदा करणार सांगितलं ना मित्रांनो. प्लेटो नावाचा फार जुना विचारवंत असं म्हणतो की सभ्य समाज असतो त्याला कायद्याची गरजच नसते, कारण प्रत्येकजण सभ्य वागणार आहे. प्रत्येकजण सभ्य वागणार आहे. त्यामुळे सभ्य समाजामध्ये कायद्याची गरज नसते आणि भामटे असतात ते कुठलाही कायदा बनवा त्याला वळसा देऊन निघून जातात. आपण ज्याला कायद्याचं राज्य म्हणतो ना, ते ही व्याख्या आहे. तुम्ही आम्ही हा कायदा मोडेल का, तो कायदा मोडेल का म्हणून घाबरतो आणि किरीट रोजच्या रोज दाखवतोय तुम्हाला लिस्ट. कोण त्या कायद्याला फाट्यावर मारून गेले, कोण घाबरत नाही कायद्याला. याचं कारण कायदा या शब्दाचा अर्थ विसरलोय आपण. कायद्याचा अर्थ काय मित्रांनो? लॉ मस्ट बी एन्फोर्स्ड. सक्ती म्हणजे कायदा असतो. कायदा म्हणजे साने गुरुजींची गोष्ट नाहीये. कायदा म्हणजे सक्ती. आज कोणीही कायद्याला वाकुल्या दाखवतो. तो उठतो तो तुम्ही ऐकाल, रोजची भाषा ऐकता आपला पण मेंदू गंजून गेलाय तो टीव्हीच्या चॅनेल ऐकून. मित्रांनो, मी बघायचा बंद झालो 4-5 महिने झाले. कंटाळलो. मी आधी चॅनेलवर जात होतो, तेही बंद केलं. आता तर चॅनेल बघायचे पण बंद केले, कारण काय बोलतात ते त्यांचं त्यांना कळत नसतं.
आणि आपण हळूहळू हे शब्द त्याचे अर्थ विसरूनच गेलोय. बघता बघता काय बोलतात ते रोज मला बातम्या देतात, ते काय बोलतात त्यांना तरी कळते का? तुम्हाला एक किस्सा सांगतो मित्रांनो. एका चॅनेलवर चर्चा होती. पुण्याला एका कुठच्या कार्यक्रमामध्ये भुजबळांनी हे दिलं काय, ती पुणेरी पगडी शरद पवारांना दिली. त्यांनी लगेच कोणाला तरी अंकुश काकडे म्हणून त्यांना सांगितलं, मुरुडकरांकडून दुसरी पगडी आणली आणि पवारांनी मग आपल्या भाषणात ती पगडी दिली. म्हणाली ही पगडी यापुढे द्या, फुलेंची पगडी. आणि त्यावर मग चर्चा होती, पॅनेल चर्चा. मी गेलो होतो चर्चेमध्ये. 30-35 मिनिटांनी माझा नंबर लागला. तेव्हा मी त्यांना विचारलं की माझ्या ज्ञानात आज इथे भर पडली. म्हटलं फुले पगडी घालायचे. कारण आजपर्यंत मी समजत होतो की फुले घालतात त्याला पागोटं म्हणतात. 35 मिनिटं चर्चा फुले पगडी आणि पुणेरी पगडी चालली होती. एकालाही माहीत नाही की फुले वापरायचे ते पागोटं होतं. आणि रोज फुले शाहू आंबेडकर चालतात. किती बेधडकपणे फुल्यांचा मृत्यू झाल्यानंतर पंचम जॉर्ज 20 वर्षांनी आला तेव्हा त्यांनी त्या गेटवेजवळ फुले उभे आहेत. आणि तो पंचम जॉर्ज विचारतो कोणाला तर, तो माणूस कोण आहे? तर ते फुले आहेत. फुल्यांचा मृत्यू होऊन 20 वर्ष गेली होती आणि लोक वाचून टाळ्या वाजवतात. संपादक अग्रलेख लिहितात, आपण वाचतो. याचं कारण हळूहळू करत आपण बघणं विसरून गेलोय. आपल्याला दाखवतात तेवढं बघतो, सांगतात तेवढं ऐकतो. यातून बाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणून ते प्लेटोचं जे मी सांगितलं की प्लेटो जे म्हणतो की सभ्य समाजाला कायद्याची गरज नसते. आणि आज आपण प्रत्येकजण तुम्ही बघाल ना, अशी गंमत आहे. आम्हाला अगदी हिंदीपासून प्रत्येकजण बाबासाहेब आंबेडकरने हमको संविधान दिया है, संविधान बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलाय. अरे कुठला अधिकार दिलाय बाबासाहेबांनी? घटनेनुसार हा देश चालावा, संसद चालावी हे बाबासाहेबांनी सांगितलं ना. जो फुले शाहू आंबेडकर बोलतो त्यातल्या बहुतेकांनी फुले शाहू आंबेडकर वाचलेले सुद्धा नसतात. समजणं दूरची गोष्ट. खुद्द बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिलाच्या वादानंतर त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा दिल्यानंतर मंत्र्याने राजीनामा दिला तर त्याला संसदेमध्ये आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे शेवटचा, की मी का मंत्रीपद सोडतोय. बाबासाहेबांनी आपलं भाषण तयार करून आणलं होतं, पण संसदेच्या नियमानुसार काय 2 तास 4 तास आधी ते सभापतीला लिखित सादर करायला पाहिजे, केलेलं नव्हतं. म्हणून अनंत शयनम अय्यंगार जे उपसभापती होते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे, त्यांनी परवानगी नाकारली. आंबेडकरांनी सांगितलं ठीक आहे, मी पटलावर ठेवतो आणि जातो. आंबेडकर निघून गेले. त्या आंबेडकरांचं नाव घेणारे रोजच्या रोज संसद बंद पाडतात आणि म्हणतात बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला. अरे बाबासाहेब वागले तो अधिकार तुमचा दाखवतो की संसदेची प्रतिष्ठा राखली पाहिजे. ती मोडण्यासाठी बाबासाहेबांनी अधिकार दिला. आणि हे आपण ऐकतो मित्रांनो, रोजच्या रोज ऐकतो. हा आमचा अधिकार आहे. पण तुम्ही कायदा बनवा, कायदा मोडायचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिलाय. मग घटनेचं राज्य म्हणजे काय? आणि त्या पलीकडची गोष्ट अशी आहे मित्रांनो की मी अर्थात ते जयपूर डायलॉग म्हणून त्यांचा एक सेमिनार होता, तिथे गेलो होतो मी. तिथे हा विषय की तुम्ही ह्या कायद्यानुसार न्याय मिळाली अपेक्षाच कशी बाळगता? आज सुद्धा भारतासाठी स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे कायदेच बनत नाही आहेत. तुम्ही गणेशोत्सव बघता, तुम्ही गणपतीची तयारी चालते, त्या साच्यामध्ये माती घालतात आणि बाहेर काढला की गणपती तयार होतो, सुकवतात, रंगवतात. तसाच्या तसा गणपती तयार होऊन मिळतो. तो जो साचा असतो तो ब्रिटिशांनी बनवलेल्या साच्यातून आजचे पण कायदे बनतात. ते तुम्हाला आम्हाला न्याय देऊ शकणार नाहीत.
कारण या स्वतंत्र भारताला, या हिंदुस्थानला कसे कायदे पाहिजेत हे भारतीयांनी ठरवलेलंच नाही. जगातली पहिली गणराज्य इथे होती लोकशाही. आम्हाला वेस्टमिनिस्टर मॉडेल कशाला पाहिजे होतं? आम्ही त्या मानसिक गुलामीतून अजून बाहेर पडलेलो नाही. आणि सावरकर हे तिथे महत्त्वाचे असतात की ते तुम्हाला त्या मानसिक गुलामीतून बाहेर काढतात. शरदनी सांगितलं ते बरोबर आहे की सावरकर किचकट क्लिष्ट भाषा लिहितात. अरे पण ती सोपी करून सांगणं हे आमचं काम आहे ना. आम्ही आमचं काम केलेलं नाही. सोन्याच्या खाणीला दोष द्यायचा, मग दागिने का बनवता? सावरकरी खाण आहे, त्यातून काढलेल्या सोन्याचे आम्ही दागिने बनवले नाहीत. हा आमचा दोष असतो, सावरकरांचा नसतो. खाण दागिना देत नाही, ते सोनाराकडे न्यावं लागतं, त्याचा दागिना बनवावा लागतो. ते करण्याचं काम आम्ही केलं नाही, आमच्या पिढीने केलं नाही, पुढची पिढी करणार नसेल तर ती खाण असून उपयोग आहे. आणि पहिली गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की कुठचाही समाज, राष्ट्र हे स्वाभिमानावर उभं राहतं. स्वाभिमानावर उभं राहतं. आणि स्वाभिमान याचा अर्थ बरोबर का चूक नाही, मी आहे, मी हिंदू आहे आणि म्हणून मी ग्रेट आहे, ही भूमिका आली पाहिजे. आपण बोलताना म्हणजे मी तसा काय फार धर्म वगैरे असं पाळतो असं इथून सुरुवात करतो. म्हणजे कोणी समोरच्याने आपल्यावर आक्रमण करण्याच्या आधी आम्ही आधीच शेपूट घालून बसलो. का? मला जेव्हा कोणी बोलतो, माझी बायको मंगळसूत्र वापरत नाही, कुंकू लावत नाही, मग ते अनेक जण मला विचारतात, समाजवादी माझे मित्र आहेत, मग तू म्हटलं तू हिंदू नाहीस, तू माझ्याशी दुसरं काय बोलायला लागलास की मी हिंदू होतो. मी आत्ता शरदला तेच सांगत होतो. सगळ्या गांधीवाद्यांना मी नेहमी सांगतो, तुम्ही गोडसेवादी आहेत, तुम्ही गांधीवादी नाही आहेत. तुमचा गांधी हा गोडसे पुरता मर्यादित आहे. माझा किंवा नरेंद्र मोदींचा गांधी हा गोडसेच्या पलीकडचा अलीकडचा सगळा आहे, गोडसेचाच नाही आहे. कारण या तुम्ही सगळे बघा, हे अगदी तुषार गांधीपासूनचे लोक घ्या, यांना गोडसेच्या निमित्ताने गांधी आठवतो, बाकीचा गांधी आठवत नाही. तुम्हाला सांगतो, 1 जानेवारी 2017 गडिंग्लजला माझं व्याख्यान होतं आणि फोनवर ठरवलेलं, समोरचे कोण आहेत मला माहिती नाही, विषय होता गांधी ते मोदी. आणि तिथे जाऊन पोचलो तेव्हा मला कळलं सगळे राष्ट्रसेवा दल आणि काय ते जनता दलवाले आहेत. सकाळी पोचलो होतो, माझ्याकडे 8 तास होते विचार करायला. मी तो सगळा विषय असा फिरवला की नाईक म्हणून ज्यांनी मला बोलवलं होतं ते स्वतः गांधींबरोबर काम केलेले होते, गांधीवादी होते, पण त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले हा गांधी आम्हाला कोणी समजावला नाही. तुम्हाला मी तारीख सांगितली, 1 जानेवारी 2017. आठवणार नाही तुम्हाला हा दिवस का महत्त्वाचा आहे? आठवतं कोणाला? 1 जानेवारी 2017 हा दिवस का महत्त्वाचा आहे आठवतं? त्या दिवशी नोटबंदी उठली आणि त्याच दिवशी माझं व्याख्यान होतं आणि मी तिची सुरुवात तिथूनच केली. आज नोटबंदी उठते. म्हटलं ही नोटबंदी 50 दिवस चालली, कुठेही दंगल झाली नाही, काही झालं नाही. या देशाने सरकारला, मोदींना सहकार्य केलं आणि त्याचं श्रेय महात्मा गांधींना जातं. ते अवाक झाले सगळे लोक. म्हटलं जो गांधी मोदींना कळला तो गांधीवाद्यांना कळलेला नाही. ह्या नोटबंदीने लोकांचे कसे हाल झाले, उन्हातानात लोकांना बँकेच्या बाहेर उभं राहायला लागलं. हे रडणारे सगळे गांधीवादी होते ना, सगळे गांधीवादी होते. ज्या गांधींनी देशासाठी लाठी झेला, गोळ्या झेला हे आवाहन केलं आणि लोकांनी ते केलं. हा अनुभव मोदींच्या गाठीशी होता. जो देश गांधींच्या आवाहनावर छातीवर देशासाठी गोळ्या झेलतो, तो काळा पैसा निघत असेल तर त्यासाठी उन्हातानात उभा राहील आणि नोटा बदलून घेईल.
हा गांधींनी दिलेला वारसा गांधीवाद्यांना कळला नाही, मोदींना कळला. म्हणून गांधी नसता तर नोटबंदी झाली नसती, मोदींनी केली नसती. त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणाले आम्हाला गांधी कोणी सांगितलं नाही. म्हटलं विनोद आणखीन आहेत. गांधींनी स्वदेशीची चळवळ काढली, परदेशी कंपन्या आम्हाला लुटतात म्हणून सांगितलं. नशीब आमचं गांधींच्या वेळेला फोर्ड फाउंडेशन नव्हतं, नाही तर त्या फोर्ड फाउंडेशनच्या पैशावर जर स्वातंत्र्य चळवळ झाली असती तर आजपर्यंत ब्रिटिश इथेच राहिले असते. आज सगळे आम्ही चळवळीतले म्हणणारे कोण आहेत बघा. रॉकफेलर फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन, ऑक्सफॅम. परदेशी पैशाशिवाय या देशात चळवळ चालत नाही मित्रांनो. आणि ती म्हणजे मला आठवतं आम्ही तरुण असताना मल्टीनॅशनलच्या विरुद्ध आंदोलनं करायचो कॉलेजच्या वयामध्ये. तेव्हा ते हिंदुस्तान लिव्हर वगैरे या सगळे मल्टीनॅशनल कसे देशाला लुटतात बोलणारे लोक होते. त्यांना धक्का देण्यासाठी स्वदेशीची चळवळ आणली. ती चालवतोय रामदेव बाबा आणि त्याच्याविरुद्ध सगळे डावे आणि कम्युनिस्ट आणि काँग्रेसवाले उभे राहतात. गांधीची चळवळ कोण चालवतोय? रामदेव बाबा. त्यांनी ते अगदी टूथपेस्टपासून नमक है क्या असली जाहिरात करायची वेळ आणली. त्या परदेशी कंपन्यांना त्यांच्या मालामध्ये देशीपणा आणायला भाग पडलं. त्या रामदेव बाबाला संपवायला निघालेत कोण? गांधीवादी. हा भाग आपल्याला एक कळत नाही. आपण मीडियाकडून मीडियाने आपल्याला भारावून टाकलेलं आहे की सत्य समोर दिसत असताना आपण बघायला तयार नसतो. हे दिसत असतं, दिसत नसतं असं नाही, पण आपण बघायला तयार नसतो कारण इतका भडीमार केला जातो. आणि आपणही हळवे असतो मित्रांनो. त्या कुठल्या सिनेमातलं गाणं आहे ना तसे आपण असतो. तो हिरो म्हणतो क्या खूप लगती हो, बडी सुंदर दिखती हो. बरोबर ना? क्या खूप प्रत्येक वयात आलेल्या मुलीला आपण सुंदर होते ऐकायचं असतो, भले असो नसो. मग तो म्हणतो क्या खूप लगती हो, बडी सुंदर दिखती हो. मग ती म्हणते फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है. 75 वर्ष निघून गेली मित्रांनो, अच्छा लगता है. पुढची ओळ आपण गंभीरपणे ऐकत नाही. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है, होता नहीं है. 2019ची निवडणूक आठवते. राहुल गांधी 72,000 रुपये आपके जेब में. मित्रांनो 75 वर्षानंतर आपण किती प्रगती केली, किती उन्नत झालो याकडे बारकाईने बघा. आज प्रत्येक जातीचा माणूस म्हणतो आम्ही मागासलेले आहोत, आम्हाला आरक्षण पाहिजे. याला प्रगती म्हणतात. एवढा मोठा विरोधाभास आहे. 75 वर्ष स्वातंत्र्याची गेली आहेत आणि प्रत्येक जात पुढारलेली असो ती पण म्हणते आम्हाला मागासलेले जाहीर करा. याला आपण प्रगती म्हणतोय. आणि म्हणून थोडा वेगळा विचार करणं आवश्यक असतं. हा वेगळा विचार असतो मित्रांनो, हा वेगळा विचार असतो. हा वेगळा विचार म्हटल्यावर टाळ्या वाजवल्यात. मी काय वेगळं सांगतोय बघितलं नाही. बघा, या माणसाने, हा पार्थ आणि शरद या दोघांनी प्रचलित पुस्तक पद्धतीला आडवं मारलंय. आडवं पुस्तक काढले. माणूस वेगळा विचार करता आला पाहिजे मित्र. वेगळी वाट चोखाळता आली पाहिजे. वेगळं बघता आलं पाहिजे. मला सगळे जे विचारतात तेव्हा मी सगळ्यांना माझं वेगळेपण जे आहे ते सांगताना मी माझ्या आईची एक कॉमेंट सांगतो नेहमी. ती मला गांधीचा कावळा म्हणायची. ह्याचं कारण गांधी हत्येनंतर 12व्या दिवशी माझा जन्म झाला.
बरोबर 12व्या दिवशी. त्यामुळे मला माझ्याकडे ती काकदृष्टी आहे. मी प्रत्येक गोष्टीत काय वाकडं आहे काय चुकलं आहे बघत असतो. मला एका मोठ्या संपादकाने, आता हयात नाहीत ते, मोदींचं मेडिसनमधलं भाषण झालं होतं तेव्हा विचारलं होतं की बघितलं मोदींचं भाषण? म्हटलं हो. म्हटलं तुम्ही अमेरिकेत आहात? ते म्हणाले नाही मी अमेरिकेत नाही. का? म्हटलं मग तुम्ही त्याच्याबद्दल कशाला बोलताय? नाही मला ते खटकलं म्हणून विचारतो. म्हटलं का खटकलं? तुम्ही ऐकलं का? ते मेडिसिनमधल्या लोकांसाठी, त्या काय तो मेडिसन सेंटर जो आहे न्यूयॉर्क, तिथल्या NRIसाठी होतं, तुमच्यासाठी नव्हतं. तो म्हणाला मला कळलं नाही. म्हटलं एक काम करा, तुम्ही संपादक आहात, तुम्ही काय सगळ्या पदव्या घेतल्या असेल, तुम्ही 4थीच्या वर्गात जाऊन बसा आणि त्याच्यावर पण एक अग्रलेख लिहा. अरे 4थीच्या वर्गातली ती मास्तरीण शिकवते ते तुमच्या वयाच्या माणसासाठी नसतं. तुम्ही चुकीच्या वर्गात बसणार आणि मास्तर कसा चुकीचा आहे सांगणार. तिथे जाऊन जेव्हा माणूस बोलतो तेव्हा का जातोय, का बोलतोय? माणूस पहिल्या 5 वर्षामध्ये मोदी 63 देश फिरले. NRI प्राईम मिनिस्टर म्हणून टिंगल झाली. पण हा माणूस का जातोय, काय करतोय हे कळायला जुलै 2019 उजाडावा लागला, ज्या दिवशी 370 कलम रद्द झालं आणि एकही मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला नाही. हे बघता आलं पाहिजे. पत्रकार म्हणून हे बघता मला आलं तर उरलेल्यांना काय येत नाही? काय येत नाही? प्रश्न इतका सोपा असतो की इतकं चाकोरीबद्ध यांनी सांगितलं शिक्षण शिक्षण शिक्षण. इब्न खाल्दून नावाचा इतिहासकार म्हणतो आधुनिक शिक्षण आणि कायदा व्यवस्था माणसाला नपुसक बनवते. कारण कायद्याचं राज्य म्हणजे आम्ही तुमच्या संरक्षणाला, तू कशाला तलवार ठेवतो, तू कशाला बंदूक ठेवतो, आणि माझी मर्डर झाल्यानंतर ते कोर्टात जातात, बाकी मी मरून जातो. म्हणजे माझा सेल्फ डिफेन्स काढून घेतला जातो कायद्याच्या राज्यामध्ये. मी माझ्या बचावासाठी समोरचा. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, मला अनेक जण विचारतात तुम्हाला एवढं बेछूट बेधडक बोलता भीती नाही वाटत? नाही वाटत. म्हटलं घाबरायचं कशाला? तुम्ही खरं बोलत असाल तर घाबरण्याची गरज नाही. आणि पत्रकारितेला तर कुठलाही धोका नाही असं मला वाटतं. हां, तुम्ही सुपारीबाजी करत असाल तर धोका असतो. मला कोणी आजपर्यंत धमकी दिली नाही, फोनवर पण नाही, खरी नाही. मग बाकीच्यांना ही परिस्थिती काय येते तर तुम्ही समोरून एक माणूस चाकू घेऊन अंगावर आला तर आपण सेल्फ डिफेन्समध्ये प्रतिहल्ला करतो, कारण तो इजा करील. पण डॉक्टरसुद्धा इजा करतो, आपण त्याच्याशी कोऑपरेट करतो, सहकार्य करतो, कारण आपल्याला माहिती आहे हा इजा भल्यासाठी करतोय. तेव्हा पत्रकारिता आणि टीका ही त्याच्या भल्यासाठी असली पाहिजे, ती मी करतो. मला घाबरायचं काय कारण? घाबरायचं काही कारण नसतं. आणि झालंय काय मित्रांनो, आता मी जास्त वेळ बोललोय खरा, मला वाटतं फार वेळ झालाय, पण एक गंमत असते मित्रांनो. रोज साधनं इतकी वाढलेली आहे, त्यामुळे रोज सकाळी जे काय लोक बोलतात आपण ऐकतो, तेव्हा मला भाकड कथा, पुराण कथा खूप आवडतात. ते ज्ञानेश्वराने रेड्याकडून वेद वदवले. मला हल्ली ते खरं वाटायला लागलं. टीव्हीचे चॅनेल कुठचेही लावले की माझ्या लक्षात येतं की ते रेडे सगळे ज्ञानेश्वराचे आता चॅनेलवर येतात. प्रत्येक जण आपल्याला काय सगळ्या जगातलं ज्ञान आपल्याकडे असं बोलत असतो. तीच केली जात असते आणि आपल्याला कसं ज्ञान आहे हे दाखवलं जातं आणि आपण गप्प बसतो म्हणून ते ज्ञानी असतात, हे लक्षात घ्या.
आपण हे सहन करतो. समोरचा माणूस गुंड नसतो, आपण घाबरतो म्हणून तो गुंड असतो. आपण घाबरायचं बंद केलं ना की त्याची गुंडगिरी संपते, त्याची गुंडगिरी संपते. आणि ज्यांना घाबरायचंच असतं ते निर्भयपणे आंदोलन सुरू करतात, असं असतं. मुद्दा असा आहे मित्रांनो की यासारखं जे शरद पोंक्षे किंवा ही मंडळी जे काय काम करतात ते तेवढ्यासाठी महत्त्वाचं असतं की ते वेगळी वाट दाखवत असतात आपल्याला. कधीतरी त्या वाटेने 4 पावलं चालून बघितलं पाहिजे. आणि तुम्ही ठाम तुमच्या जागी उभं राहा. तुम्ही तुमच्या जागी ठामपणे उभे राहिलात ना तर समोरचं खोटं आपोआप संपून जातं, आपोआप खोटं संपून जातं. आपल्याकडे तेवढी आपण चाकोरी बदलायला घाबरतो, चाकोरी बदलायला घाबरतो. मी नाही घाबरत. मी अनेकांना आता मी गेल्या 12-13 वर्षामध्ये मी या सोशल मीडियामुळे मला मोकाट रान मिळाले. मी 29 नोकऱ्या सोडल्या. हे जे बाकीचे बोलतात ना काय ते क्रोनी कॅपिटॅलिझम किंवा अमुक तमुक, हे खोटं आहे मित्रांनो. पत्रकारिता राहिलेली नाही आहे. पत्रकारिता आचार्य अत्रे, निळूभाऊ खाडीलकर हे सगळे मालक संपादक होते. आज मीडिया हाऊसेस आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे 4 पैसे जास्त मिळवले की आपण चांगलं घर घेतो, आणि चांगलं घर घेतलं की चांगला जातीवंत कुत्रा पाळतो. आजची पत्रकारिता जातीवंत कुत्र्यांची झालेली आहे. मी पत्रकार म्हणूनही सांगतो. ही पत्रकारिता राहिली नाही मित्रांनो, पत्रकारिता नाही राहिलेली. मालकाला खुश करण्यापुरतं चालतं. मीडिया हाऊसेस झाले आहेत. काय संबंध त्यांचा? जो माणूस हाडाचा पत्रकार नाही तो पत्रकारितेचं धोरण ठरवतो, आणि त्यातून हा सगळा असा कचरा गाळ तयार झालेला आहे. त्या गाळातून बाहेर पडायला कोणी तयार नाही आहे. आणि म्हणून हे जे वेगळी वाट निर्माण करतात त्या वाटेने गेलं पाहिजे. मी थोडा उशिरा बोललो मित्रांनो, काय करू. सुरुवात झाली तेव्हा मला वाटलं होतं हे आधुनिक महाभारत आहे. हे जिथे अर्जुनाला सांगतो बस असं महाभारत आहे, गीता सांगतो, पण इथे पार्थच बोलायला लागला, अर्जुन गप्पा बसला होता. काय त्यामुळे पण शेवटी मला संधी मिळाली. तुम्ही इतका वेळ मला सहन केलं. मित्रांनो, एक छोटी गोष्ट असते, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन सांगून मीच थांबेन की प्रतिपक्ष अपघात आहे, लॉकडाऊन लागला होता. मी यावेळेला लोकांना थोडं धीर दिला पाहिजे म्हणून फेसबुक लाईव्ह करत होतो. माझा जावई घरात अडकलेला होता, तो इंजिनियर. तो म्हणाला काका याचं यूट्यूब करू म्हणून ते सुरू झालं. आणि बघता बघता 3 वर्ष गेली. आता ते मीच त्याचं थोडं आकलन करायचा प्रयत्न करतो तेव्हा मला धक्का बसतो. 6 लाख सबस्क्रिप्शन, हे आकडे खोटे असतात. म्हणजे आकड्यांकडे बघायचं नसतं ते, पण त्या आकड्यातूनही गंमत कळते कशी बघा की 3 वर्ष 1 महिना झालाय, 29 कोटी व्ह्यूज झालेत, 3000पेक्षा जास्त व्हिडिओ झालेत. आणि त्याच्यामध्ये एक फार सुंदर व्यवस्था आहे की ॲक्च्युअली किती मिनटं लोकांनी तुम्हाला ऐकलं ह्याचे आकडे मिळतात. आणि मित्रांनो 48 मिलियन आवर्स आकडा आहे. 4,80,00,000 तास मला लोकांनी ऐकलं. पण माझं तिरपकडं डोकं चालतं त्यामुळे मी सहज बसल्या बसल्या विचार करत होतो 48 म्हणजे 24 जुने 48. आणि माझ्या लक्षात आलं की 2 मिलियन दिवस आपल्याला ऐकलं. आणि 2 मिलियन डेज भागिले 365. आणि माझं वय 75 आहे म्हणून त्यांनी भागलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी 3 वर्षामध्ये 80 आयुष्य जगलो. लोकांनी त्यांच्या आयुष्यातले इतके तास मला दिले, त्या तासांचं गणित मांडलं तर मी 80 आयुष्य गेल्या 3 वर्षात जगलो. माझं वय 75 आहे.
पण त्या 75 वर्षाला 80 पटीने लोकांनी मला दिलं ह्या गेल्या 3 वर्षात. त्या सगळ्यांचे आभार मानून थांबतो. नमस्कार.